रेती चोरी प्रकरणावर विधानसभेत चर्चा झाली। अधिकारी कारवाई करत नसल्याने आमदार नरेंद्र बोंडेकर नाराज झाले। रेती चोर म्हणतात आम्हाला आमचे आमदार काही करत नाही, अधिकारी तुमचे, मग आम्ही कशासाठी, आम्ही गुवाहाटीला याचसाठी गेलो होतो का, असं नरेंद्र बोंडेकरांनी प्रश्न विचारला। तर वाळूचे कण रगडिता नोटांचे बंडल निघत आहेत अशी मुनगंटीवारांनी सुद्धा सरकारला घरचा आहेर दिलाय। रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता। रेती चोरीमध्ये याचं क्षेत्र नाही आहे। हा त्या चिमूरमध्ये जातो, चिमूरमध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चहल साहेबांनी आज मागितली। मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कण रगडिता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात। तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा। त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे कि हमारा आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता। अध्यक्ष महोदय, जर हे इतकी मगरुरी हे कोणाच्या भरोश्यावर आली आहे? अध्यक्ष महोदय, इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात? रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आलेत। अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या तहसीलदार तुमचे, एसडीओ तुमचे, गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का? अध्यक्ष महोदय, काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू दे जरा, आता थांबू नका जरा, आपण प्रश्न घ्या। मला माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष महोदय, सगळेचे सगळे अधिकारी तुम्ही देता, ठेके ते जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात, ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात। मला मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, यांना का पाठीशी घालण्यात येते? या सगळ्या लोकांवरती दंड का थोपवण्यात येत नाही? शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे। आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले, या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष? डीएमओ कडे वारंवार तक्रारी आल्या, पण जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही। त्यांनी तलाठ्यांनी, तहसीलदारांनी रिपोर्ट पाठवल्यावरही त्यांचा ईटीएस सर्वे केला नाही किंवा ईटीएस सर्वेची पुढची कारवाई काहीच केली नाही। आणि त्यामुळं माननीय मी शंभूराजे देसाई यांनाही विनंती करतो की खनिकर्म मंत्री म्हणून हा जो डीएमओ आहे हा कल्प्रिट आहे आणि या डीएमओवरही त्या ठिकाणी आपण तपासणी करून त्याची चौकशी करून आपले खनिकर्म मंत्री या ठिकाणी कारवाई करतील। पण आम्ही आता महसूल म्हणून तिथला जो तत्कालीन एसडीओ होता त्यावर त्या ठिकाणी त्यांना निलंबित करणे, जो आम्ही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत त्या गुन्ह्यामध्ये बालपांडे आणि सोनवणे या दोघांची चौकशी आम्ही करायला लावू। FIR दाखल करून यांची त्या ठिकाणी फौजदारी चौकशी आम्ही करायला लावू आणि जे 65 कोटी रुपयाचा आज जे प्राथमिक अंदाज आहे याबद्दल वसूल करणे आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीवरही या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सरकार करेल।